नमस्कार। आज पौष कृष्ण नवमी शके 1935 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी खासगी बसेस परिवहन सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव। जिल्ह्यामध्ये 70 लाख मतदार, प्रत्येक संभाव्य मतदारानं मतदार म्हणून नोंदणी करण्याची गरज। आणि ठाण्यातील बाजीराव पेशवे सभागृहात येत्या सोमवारी अभिरूप संसदेचं आयोजन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। जिल्ह्यातील मतदार असणाऱ्या मतदारांनी मतदार यादीतील आपलं नाव, क्रमांक याची खात्री करून घ्यावी, अन्यथा मतदानाच्या दिवशी त्यांना मतदान करता येणार नाही असा इशारा जिल्हाधिकारी पी बेलरास यांनी दिलाय। राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते। जिल्ह्याची लोकसंख्या 1,21,00,000 असून सध्या 70 लाख मतदारांची नोंदणी झाली आहे। मतदार यादीतील सुमारे 6 लाख नावं विविध कारणांनी वगळण्यात आली आहेत। मत होणं, जागा स्थलांतराद्वारे नोंदणी अशा विविध कारणांनी ही नोंदणी रद्द करण्यात आली आहे। मात्र मतदार हा विषय गांभीर्यानं घेत नाही। मतदानाच्या दिवशी मतदान करता आलं नाही तर मात्र मोठाच वाद निर्माण होतो आणि हे दरवर्षीच घडतं। अखेरच्या क्षणी मतदान करायला न मिळण्यासारखा प्रकार टाळण्याकरता प्रत्येक मतदारानं मतदार यादीत आपलं नाव तपासून घेणं अत्यंत आवश्यक असून मतदारांनी आपलं असं नाव तपासून घ्यावं असं आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयात अगदी नामनिर्देशन पत्र दाखल होईपर्यंत मतदारांची नावं नोंदवली जातात। त्यामुळे नागरिकांनी याचा फायदा घ्यायलाच हवा असंही त्यांनी यावेळी सांगितलं। छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्याचं काम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झालं असून जवळपास 75% मतदारांना अशी ओळखपत्र देण्यात आली आहेत। अगदी कितीही मोठा मनुष्य असला आणि त्याचं नाव मतदार यादीत नसलं तर त्याला मतदान करता येणार नाही आणि यावर आम्ही काहीही करू शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। ठाण्यातील अवैध वाहतूक रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनानं सध्या विविध मार्गावर धावत असलेल्या खासगी गाड्याच परिवहन सेवेत भाडेतत्वावर सामावून घेण्याचा प्रयत्न चालवलाय। ठाणे रेल्वे स्थानक ते घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक होत होती, पण विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या आदेशानंतर या अवैध प्रवासी वाहतुकीवर जोरदार कारवाई सुरू झाली। मात्र त्याचा फटका या परिसरातील रहिवाशांनाच बसल्यामुळे नवीनच समस्या निर्माण झाली। विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी काल महानगरपालिकेमध्ये पालिका, प्रादेशिक परिवहन, लोकप्रतिनिधी, खासगी बस गाड्यांचे प्रतिनिधी, प्रवासी महासंघाचे प्रतिनिधी अशा सर्वांबरोबरच घेतलेल्या बैठकीत पालिका प्रशासनानं असा प्रस्ताव मांडला। ठाणे परिवहन सेवेमध्ये जवळपास 200 बसेस लवकरच दाखल होणार आहेत, पण तरी देखील सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 5-6 महिने लागणार आहेत। त्यामुळे ठाणेकरांना वाहतुकीच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून ठाणे ते घोडबंदर मार्गावर चालणाऱ्या खासगी बस गाड्या वाहन आणि चालकासह ठाणे परिवहन सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव मांडला। पण या बसेसमध्ये आवश्यक ते बदल खासगी बस चालकांना करावे लागणार आहेत। हे बदल केल्यानंतरच खासगी बसेसचा परिवहन सेवेत समावेश करायला पालिका आयुक्तांनी तयारी दर्शवली आहे। तर बसला दरवाजे तयार करणं हा नियम वेळखाऊ आणि खर्चिक आहे। यासाठी प्रशासनानं नियम पाहून आणि प्रवाशांच्या सोयीसाठी खासगी बसेसना सामावून घ्यावं असे आदेश वसंत डावखरे यांनी यावेळी दिले। यावेळी परिवहनच्या ताफ्यातील बसेसच्या दुरुस्तीसाठी आमदार निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा देखील डावखरे यांनी यावेळी केली। एका महिलेची छेड काढल्यामुळे अवैध बस वाहतुकीचा मुद्दा समोर आला।
दिल्लीसारखी घटना घडू नये यासाठी आपले प्रयत्न होते, असं डावखरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी खासगी बस चालकांवर शासनाचा अंकुश असावा अशी भूमिका देखील वसंत डावखरे यांनी या बैठकीत मांडली. स्थानिक संस्था कर न भरणाऱ्या आस्थापनांच्या आस्थापनाविरोधात ठाणे महानगरपालिकेची धडक कारवाई सुरूच आहे. काल महानगरपालिकेनं आपला मोर्चा किराणा व्यापाऱ्यांकडे वळवला होता. महानगरपालिकेनं बाजारपेठेतील 6 दुकानांवर धाडी टाकल्या. खारकरआळी परिसरातील खाद्यतेल विक्रेते मदनलाल खिमजी ठक्कर, ओसवाल ऑइल डेपो, संजय ऑइल डेपो, शहा छगनलाल अँड कंपनी, दर्शन ट्रेडर्स ऑइल डेपो, महेंद्रकुमार भवरलाल अँड कंपनी या दुकानांवर पालिका प्रशासनानं छापे टाकले. एप्रिल महिन्यापासून लागू झालेल्या स्थानिक संस्था कराला व्यापारी वर्गाचा विरोध असून वारंवार विनंती करून देखील व्यापारी स्थानिक संस्था कर भरायला टाळाटाळ करतायत. यासाठी महानगरपालिकेनं आता असे छापे टाकायला सुरुवात केली आहे. ज्या व्यापाऱ्यांनी आपला स्थानिक संस्था कर भरला नसेल अशा व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था कर तात्काळ भरावा असं आवाहन ठाणे महानगरपालिकेनं केलं आहे. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. महाराष्ट्र कोळी समाज संघ आयोजित भव्य कोळी, आगरी आणि मालवणी महोत्सव. आगरी कोळी समाजाची परंपरा दर्शवणारा दिमाखदार महोत्सव. वाद्यवृंद, लावणी, नृत्य यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल. ठाणेकर तरुणींच्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेची ओळख करून देणारी मिस ठाणे ही सौंदर्य स्पर्धा. हिंदी आणि मराठी चित्रपटातील कलावंतांची उपस्थिती आणि परफॉर्मन्सेस. महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून दररोज पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी. ज्येष्ठांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि बच्चे कंपनीसाठी बरीचशी खेळणी. खास आगरी, कोळी आणि मालवणी खाद्य संस्कृतीची ओळख करून देणारी खाद्य जत्रा. दिनांक 18 ते 26 जानेवारी 2014. स्थळ स्वर्गीय अनिल शंकर जाधव मैदान, वृंदावन बसस्थानकासमोर, ठाणे पश्चिम. महाराष्ट्र कोळी समाज संघ आयोजित भव्य कोळी, आगरी, मालवणी महोत्सव. सौजन्य अनंत तरे, अध्यक्ष महाराष्ट्र कोळी समाज संघ, माजी आमदार आणि महापौर ठाणे. श्रीस्थानक वाहिनी, ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या 4ही जागा लढवण्याचा निर्णय आम आदमी पक्षानं घेतलाय. काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. आम आदमी पक्षानं जिल्ह्यामध्ये सदस्य नोंदणी अभियान सुरू केलं असून आतापर्यंत 50,000 सदस्यांची त्यात नोंदणी झाली असून 1 लाख सदस्य नोंदणी करण्याचं उद्दिष्ट असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांचीच निवड केली जाईल. त्याची सविस्तर माहिती देखील पक्षाच्या संकेतस्थळावर ठेवली जाईल. एखाद्या उमेदवाराबाबत तक्रारी आल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल असं देखील यावेळी सांगण्यात आलं. कोणत्याही राजकीय पक्षातून आलेल्या उमेदवाराला आम आदमी पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार नाही असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. ज्यांना उमेदवारी हवी असेल अशा उमेदवारांनी आपला अर्ज पक्षाकडे दाखल करायचा असून उमेदवाराबाबत अंतिम निर्णय केंद्रीय समिती घेईल असं यावेळी सांगण्यात आलं. शिवसेनेच्या घोडबंदर विभागातर्फे महाराष्ट्र महोत्सव आयोजित करण्यात आला असून कालपासून या महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. येत्या 2 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. या महोत्सवादरम्यान सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा आयुष्यावर बोलू काही, संदेश उमप यांचा मी मराठी, आदर्श शिंदे, जान्हवी अरोरा, राहुल सक्सेना यांचा गाण्याचा जल्लोष 2014,
मंगेश पाडगावकर, रवींद्र साठे, श्रीरंग भावे, माधुरी करमरकर यांच्या शतदा प्रेम करावे अशा अनेक कार्यक्रमांचं या महोत्सवात आयोजन करण्यात आलंय. याबरोबरच स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शरीर सौष्ठव स्पर्धा, लोकनृत्य, नाटक आणि नृत्य स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आलंय. मनोरंजनाबरोबरच खाद्यजत्रा देखील या महोत्सवात आयोजित करण्यात आली असून राज्यातील विविध भागातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांची मेजवानी या महोत्सवात रसिकांना मिळणार आहे. प्रत्येक नागरिकानं मतदार यादीत आपलं नाव असल्याची खात्री करून घ्यावी आणि ज्यांची नावं नसतील किंवा अजून ज्यांनी मतदार म्हणून नोंदणी केली नसेल अशा तरुणांनी मतदार नोंदणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी पी वेलरास यांनी ठाण्यात बोलताना केलं. राष्ट्रीय मतदान दिन आज ठाण्यात साजरा करण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हे आवाहन केलं. या कार्यक्रमाला नाट्यकलावंत अंगद म्हस्कर आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने हे उपस्थित होते. मतदानाच्या वेळी जवळपास 40% मतदार मतदान करीत नाहीत. यासाठी त्यांच्यात मतदान करण्याची जागृती निर्माण करण्याची गरज जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. प्रत्येक मत हे लोकशाहीच्या बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं घरात बसू नका, सुट्टी आहे म्हणून बाहेरगावीही जाऊ नका. मतदान हे केलंच पाहिजे, ते राष्ट्रीय कर्तव्य आहे असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. अंगद म्हस्कर आणि विजू माने यांनी देखील युवा वर्गाला मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याचं आवाहन केलं. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती संदर्भात एक पथनाट्य सादर केलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रेरणा पवार, अमोल ढोके, प्रथमेश मानकर आणि शबनम शेख या युवा मतदारांना मतदार म्हणून ओळखपत्र देण्यात आली. तसंच निबंध स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये सरस्वती शाळेतील 8वीत शिकणाऱ्या रुचा कोले हिचा विशेष पुरस्कार देऊन गौरव देखील करण्यात आला. रुचा ही अजून मतदार देखील झाली नसताना आईकडून शिकवण घेऊन तिनं आतिक या खंडाला या सुप्रसिद्ध गाण्यावर मतदारांना प्रोत्साहित करणारं जाऊ नका लोणावळा खंडाळा असं घोषवाक्य लिहिलंय. तिच्या या घोषवाक्याचं खास कौतुक करत जिल्हाधिकाऱ्यांनी तिचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला. ठाण्यातील रोटरी क्लब आणि विद्याप्रसारक मंडळाच्या विधी महाविद्यालयातर्फे संयुक्तपणानं विद्यार्थ्यांना संसदीय कारभाराचं ज्ञान मिळावं यासाठी अभिरूप संसद आयोजित करण्यात आली आहे. येत्या 27 जानेवारीला ठाणे महाविद्यालयातील थोरले बाजीराव पेशवे सभागृहात ही अभिरूप संसद होणार आहे. या अभिरूप संसदेत ठाणे महानगरपालिका विधी महाविद्यालय, जोशी बेडेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय, MCT विधी महाविद्यालय, DY पाटील विधी महाविद्यालय, कळसेकर महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 27 जानेवारीला घटना दिवस असून हा घटना दिवस साजरा करण्यासाठी ही अभिरूप संसद भरणार आहे. या संसदेमध्ये मंत्री, विरोधी पक्ष, अपक्ष, उजवे, डावे, स्वतंत्र मताचे असे विविध पक्ष सहभागी होणार असून 200 विद्यार्थ्यांनी या संसदेसाठी आपली नावं नोंदवली आहेत. संसदेतील प्रश्न, उत्तरं आणि 0 तासाप्रमाणे या संसदेत देखील हे तास असणार असून लहान मुलांची सुरक्षा आणि काळजी असा एक कायदा या अभिरूप संसदेत चर्चेसाठी मांडला जाणार आहे. पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि संपूर्ण मंत्रिमंडळाची निवड यापूर्वीच करण्यात आली आहे. या संसदेत सहभागी होणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे आणि निरंजन डावखरे हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित राहणार आहेत.